विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत. कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत. त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा घटक आपण बघणार आहोत. इयत्ता 6वी गणित चौकोन क्वाड्रिलॅटरल्स भाग 2. मागील भागामध्ये आपण चौकोन म्हणजे काय, चौकोनाच्या लगतच्या बाजू, सम्मुख बाजू, लगतचे कोन, सम्मुख कोन याबाबत माहिती घेतली आहे. थोडक्यात आढावा घेऊया. चौकोनाच्या लगतच्या बाजूंमध्ये एक सामायिक शिरोबिंदू असतो. Adjacent sides of the quadrilateral have a common vertex. चौकोनाच्या सम्मुख बाजूंमध्ये सामायिक शिरोबिंदू नसतो. Opposite sides of the quadrilateral do not have a common vertex. चौकोनाच्या लगतच्या कोनांमध्ये एक सामायिक बाजू असते. Adjacent angles of the quadrilateral have one common arm. आणि चौकोनाच्या सम्मुख कोनांमध्ये एकही बाजू सामायिक नसते. The opposite angles of a quadrilateral do not have a common side. तर या गुणधर्मांबद्दल आपण अभ्यास केलेला आहे. अजून चौकोनाचे गुणधर्म कोणकोणते आहेत त्याबाबत आज माहिती घेणार आहोत. चौकोनाचा कर्ण याबाबतही आपण माहिती घेतलेली आहे. चौकोन ABCD या चौकोनामध्ये चौकोनाच्या सम्मुख शिरोबिंदू जर आपण जोडले तर A आणि C हे सम्मुख शिरोबिंदू आहेत. हे जर आपण शिरोबिंदू जोडले तर आपल्याला AC हा रेषाखंड मिळतो. तर AC तसंच B आणि D हे सम्मुख शिरोबिंदू जोडले असता मिळणारा रेषाखंड BD हे या चौकोनाचे कर्ण होत. तर चौकोनाच्या सम्मुख कोनांचे शिरोबिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे चौकोनाचा कर्ण होय. The line segment joining the vertices of the opposite angles of a quadrilateral are the diagonals of the quadrilateral. So a quadrilateral has two diagonals. त्यानंतर आपण त्रिकोणाचा एक महत्त्वाचा गुणधर्म अभ्यासलेला आहे. त्रिकोणाच्या तीनही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. तर या गुणधर्माचा उपयोग कशा प्रकारे चौकोनामध्ये केला जातो ते आपण आता बघणार आहोत. Now as we have learned the property of this triangle, using this property we can form the property of a quadrilateral. Let's see. Now here in this figure there is a quadrilateral STUR, right? Now RT is the diagonal of this quadrilateral because the opposite vertices, that is R and T, when we join we get a diagonal. सम्मुख शिरोबिंदू जोडले असता आपल्याला कर्ण मिळतो. तर कर्ण RT मुळे चौकोन STUR चे दोन भाग झालेले दिसतात आपल्याला. दोन भाग म्हणजेच काय आहेत बघा, दोन त्रिकोण आपल्याला दिसून येत आहेत. There are two triangles. First triangle is triangle STR, right? Triangle STR. Because of this diagonal RT, two triangles we get. The first triangle is triangle STR. पहिला त्रिकोण आहे STR किंवा SRT. And the second triangle, दुसरा त्रिकोण आहे triangle TUR or RTU, right? Okay. Now, as we have learned, the sum of the measures of the angles of a triangle is 180 degree, right? Therefore, the sum of the measures of the angles of triangle STR is equal to how much it is? 180 degree. Similarly, sum of the measures of angles of triangle RTU or TUR
is also equal to 180 degree, right? Now in triangle STR, there are three angles, angle S, angle T and angle R. Similarly, in triangle TUR, angle T, angle U and angle R. So these two triangles and their sum is equal to 180 degree. दोन्ही त्रिकोणांच्या कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश आहे. परंतु हे दोन त्रिकोण मिळून काय तयार झालेला आहे? क्वाड्रिलॅटरल STUR, राईट? काय तयार झालेला आहे? चौकोन STUR हा तयार झालेला आहे. आणि म्हणून या चौकोनाचे हे चार कोन आहेत. कोन S, त्यानंतर कोन T, कोन U आणि कोन R. मग या चार कोनांच्या मापांची बेरीज म्हणजेच या दोन त्रिकोणांची बेरीज किती आहे? 180 अधिक 180. आपण बेरीज करूया. किती मिळते बघा आपल्याला? 360 डिग्री. मग यावरून आपण म्हणू शकतो की अँगल बघा, दोन त्रिकोणाच्या मापांची बेरीज 180 अंश आणि म्हणून कोन S अधिक कोन T अधिक कोन U अधिक कोन R बरोबर 360 अंश. यावरून आपण म्हणू शकतो की चौकोनाच्या चार कोनांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. लक्षात ठेवा, हा महत्वाचा चौकोनाचा एक गुणधर्म आहे की चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. The sum of the measures of the four angles of a quadrilateral is 360 degree. Now let's see with the help of protractor. This is a quadrilateral. Now angle A is equal to how much it is? 50 degree. Okay. Next angle B, how much it is? Starting from here 0, 10, 20, 30, 60, 65. Okay. 65 degree angle B. Next angle C, coming to angle D. Angle D, how much it is? So we will start from here 10, 20, see here 90, 100, 110, 120, 130, 130 degree, right? And angle C, so angle C is how much it is? Starting from here, so it is 115 degree. See here, this starting from here, so 90, 100, 110, 115. So these four angles are there. Angle A is 50, angle B is 65, angle C is 115 and angle D is 130. So 50 degree plus 65 degree, let's add together. When we add them, you can add it up and see what is the answer. आपण बेरीज केली असता लक्षात बघा, 5 अधिक 5 10, हातचाला 1 1 1 2 3 2 5 6 आणि 5 11, 11 अधिक 5 16, हातचाला 1 3, म्हणजे टोटल किती आली? इज इक्वल टू 360 डिग्री. म्हणजे चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. कोन मापकाच्या सहाय्याने अशा प्रकारे तुम्ही एक चौकोन काढून घ्या, त्या चौकोनाच्या चारही कोनांची माप मोजून घ्या आणि चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज 360 अंश येते हे पडताळून पहा. The sum of the measures of the four angles of a rectangle is 360 degree. So, dear friends, please draw a quadrilateral and try whether it is 360 or not with the help of protractor. Count each angle of this quadrilateral, add them
and see the total is 360 degree. Bahubhujakriti, polygon. Now we have seen triangle, quadrilateral, right? So triangle, then quadrilateral. Now triangle has three sides. Right? Quadrilateral has four sides. Now this is a figure. It has how many sides? Count them. 1, 2, 3, 4 and 5. So how many sides? 5. Let's try this. 1, 2, 3, 4, 5, 6. This has 6 sides. Next 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 sides, and this one is 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. ओके. आता या आकृतीत त्रिकोणाला 3 बाजू, चौकोनाला 4 बाजू आपण शिकलेलो आहोत. ही आकृती आपण काढली 5 बाजू, 6 बाजू, 7 बाजू, 8 बाजू. ओके. म्हणजेच या ठिकाणी जर तुम्ही कोन मोजलात तर तुमच्या लक्षात येईल या प्रत्येक आकृतीला 5 कोन आहेत, या आकृतीला 6 कोन आहेत. प्रत्येक ठिकाणी तुम्ही मोजून बघा. म्हणजेच ज्या वेळेला अशा प्रकारे त्रिकोण, चौकोन किंवा 5 बाजू असलेला पंचकोन, 6 बाजू असलेला ह्याला आपण म्हणतो षटकोन. थोडक्यात 5 किंवा 5 पेक्षा जास्त बाजू असलेली ही एक बंदिस्त आकृती आहे, क्लोज फिगर. अँड अशा आकृत्यांना बहुभुजाकृती असं म्हणतात. काय म्हणतात या आकृत्यांना? बहुभुजाकृती, पॉलिगॉन्स. ट्रायंगल्स, quadrilaterals, pentagon, hexagon. These are the closed figures with more than 5 sides. The pentagons and other closed figures which have more than 5 sides, they are called as polygons. काय म्हणतात त्यांना? बहुभुजाकृती. तर बहुभुजाकृती म्हणजेच काय? तर 5 पेक्षा जास्त बाजू असलेल्या बंदिस्त आकृती. तर ज्या वेळेला आपण त्रिकोण काढण्यासाठी 3 शिरोबिंदू घेतले, चौकोन काढण्यासाठी 4 शिरोबिंदू घेतले, त्याचप्रमाणे पंचकोन काढण्यासाठी आपण 5 शिरोबिंदू घेऊन जर बंदिस्त आकृती काढली तर आपल्याला पंचकोनाची आकृती मिळू शकेल. See here. This is a pentagon. Now 5 बिंदूंना 5 रेषाखंडांनी जोडून तयार केलेली जी बंदिस्त आकृती. सो A, B, C, D and E. These are the 5 vertices. When we join these vertices with a line segment, we will get a polygon, that is a pentagon. बघा आता निसर्गामध्ये आपल्याला अशा प्रकारे काही फुलं किंवा काही फळं, आकृत्या अशा दिसून येतात की त्यांच्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला 5, 6, 7 अशा पाकळ्या असलेल्या किंवा बाजू असलेली काही वस्तू किंवा अशा प्रकारे फुलं वगैरे आपल्याला आढळून येतात. तर या ठिकाणी 5 बिंदूंनी 5 रेषाखंडांनी जोडून तयार केलेली बंदिस्त आकृती म्हणजेच पंचकोन होय. आपल्याला या पंचकोनाचं निसर्गात आढळणारं उदाहरण म्हणजेच हे एक प्रकारचं फूल. बघा याला 5 बाजू आहेत. आता या पंचकोनाचे शिरोबिंदू तसंच पंचकोनाच्या बाजू कोणकोणत्या आहेत हे आपण बघणार आहोत. बघा पहिला आहे बिंदू A. ज्याप्रमाणे आपण त्रिकोण चौकोनाचं बघितलंय त्याप्रमाणे तुम्ही लिहू शकता. बिंदू A, पॉइंट A, पॉइंट B, पॉइंट C, पॉइंट D and point E. So a pentagon has 5 vertices. 5 शिरोबिंदू आहेत. आता पंचकोनाच्या बाजू, sides of this pentagon. So segment AB, रेख AB, रेख BC, रेख CD,
रेख DE आणि रेख EA किंवा AE. So segment AB, segment BC, segment CD and segment DE and segment AE, these are the 5 sides of this pentagon. Now angles of a pentagon, पंचकोनाचे कोन. हा पंचकोन काढलाय आपण. आता बघा, पहिला कोन घेतला आपण, कोन ABC, angle ABC. So segment AB and segment BC, they are forming an angle B, that is angle ABC. See here green color, I am denoting here with green color, right? Next, angle C, that is angle BCD. Next angle D, so angle CDE. 3 अक्षरी नाव आपण कसं लिहितो? CDE. जो आपल्याला कोन दाखवायचा असेल तो कुठे पाहिजे? मध्ये पाहिजे. 2 शिरोबिंदूच्या मध्ये तो आपल्याला कोनाचं नाव असणं आवश्यक आहे. कोन CDE, angle CDE. Next angle E, that is angle AED or DEA. And fifth one, angle A, angle BAE or EAB. So these are the 5 angles of this pentagon. या पंचकोनाचे हे 5 कोन आहेत. आता पंचकोनांच्या 5 कोनांची बेरीज किती येते ते आपण बघणार आहोत. आपण आता एक गुणधर्म बघितला की चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. हा गुणधर्म आपण कशावरून घेतला? तर त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. या त्रिकोणाच्या महत्वाच्या गुणधर्माचा उपयोग करून आपण चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म अभ्यासला. त्याच प्रकारे आपण आता त्रिकोणाच्या गुणधर्माचा उपयोग करून पंचकोनांच्या 5 कोनांची बेरीज किती येते ते बघणार आहोत. बघूया आपण. सी हियर, ए आणि ई या ठिकाणी हे 2 शिरोबिंदू मी जोडले. या ठिकाणी हा ए, नाव देऊन घेऊया आपण, ए, बी, सी, डी आणि ई. आता ए आणि सी हे शिरोबिंदू जोडले असता आपल्याला काय दिसते बघा, एक त्रिकोण तयार झालेला दिसतोय, त्रिकोण ABC. नेक्स्ट, शिरोबिंदू ए आणि शिरोबिंदू डी जोडला तर आपल्याला पुन्हा अजून दोन त्रिकोण तयार झालेले दिसत आहेत, त्रिकोण ACD आणि त्रिकोण AED. ओके, सो ट्रायंगल, फर्स्ट ट्रायंगल इज ABC. नेक्स्ट ट्रायंगल ACD and third one is triangle AED. आता हे 3 त्रिकोण तयार झाले. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हा गुणधर्म आपण अभ्यासलेला आहे. आता त्रिकोण ABC चे कोन A, कोन B आणि कोन C हे 3 कोन आहेत. या 3 कोनांच्या मापांची बेरीज किती असणार आहे? 180 अंश. ओके, तर या ठिकाणी आपल्याला हा त्रिकोण मिळाला, त्रिकोण ABC, त्याची बेरीज 180 अंश. दुसरा त्रिकोण मिळाला बघा, 180 अंश बेरीज आहे त्याची. दुसरा त्रिकोण मिळाला त्रिकोण ACD, याची बेरीज पण 180 अंश. आणि तिसरा त्रिकोण मिळाला त्रिकोण AED, त्याची बेरीज पण 180 अंश. मग या पंचकोनांच्या 5 कोनांची बेरीज म्हणजेच या 3 त्रिकोणांची बेरीज म्हणजेच मापकोन ABC प्लस मेजर ऑफ अँगल ACD प्लस AED. ओके, मग या तिन्ही त्रिकोणाच्या कोनांच्या मापांची बेरीज आपण या ठिकाणी लिहूया, म्हणजेच 180 डिग्री प्लस 180 डिग्री प्लस 180 डिग्री. So 18 3s are 54. So total will be equal to 540 degree.
म्हणूनच पंचकोनांच्या 5 कोनांच्या मापांची बेरीज किती असणार आहे? 540 अंश. The sum of the measures of the 5 angles of a pentagon is equal to 540 degree. आपण हे कशा प्रकाराने काढलं? तर त्रिकोणाच्या गुणधर्मांचा उपयोग करून या ठिकाणी आपण पंचकोनांच्या 5 कोनांची बेरीज किती येते हे काढलेलं आहे. पुढची आकृती बघूया आपण. या ठिकाणी या आकृतीच्या आपण बाजू मोजूया. 1 2 3 4 5 6 6 साइड्स, 6 बाजू आहेत, म्हणजेच याला म्हणतात षटकोन, हेक्झॅगॉन. आता या षटकोनाच्या आपण जे शिरोबिंदू आहेत, सम्मुख शिरोबिंदू ते जोडूया. 1 2 आणि 3 अशा प्रकारे आपण हे शिरोबिंदू जोडले असता आपल्याला किती त्रिकोण मिळतात बघा. 1 2 3 आणि 4. So we will get 4 triangles. Now the sum of the measures of the angles of a triangle is 180 degree. Therefore, sum of the measures of angles of a hexagon will be equal to, how many triangles are there? 4. Therefore, multiply 180 with 4. So which will be equal to, how much it is? 720 degree. तर षटकोनाच्या 6 कोनांच्या मापांची बेरीज किती येणार आहे? 720 अंश. निसर्गामध्ये आपल्याला आढळणारे हे मधमाशीचं पोळं तुम्ही बघितलं असेल तर हे आपल्याला या हेक्झॅगॉन शेप मध्ये आढळून येतं. षटकोनी आकाराचं हे पोळं असतं. ओके, पुढची आकृती बघूया. किती बाजू आहेत? 1 2 3 4 5 6 7. 7 साइड्स म्हणजेच याला म्हणतात सप्तकोन, हेप्टॅगॉन. ह्याला म्हणतात हेप्टॅगॉन. 7 बाजू असतात आणि कोण पण किती असणार आहेत? 7. 1 2 3 4 5 6 आणि 7. आता या 7 कोनांच्या मापांची बेरीज मोजण्यासाठी पुन्हा आपण या ठिकाणी त्रिकोण काढून घेऊया. बघा किती त्रिकोण तयार होत आहेत. त्रिकोण मोजा या आकृतीत. 1 2 3 4 आणि 5. 5 त्रिकोण तयार झाले. एका त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज 180, म्हणून 180 गुणिले 5 बरोबर किती येणार आहे? 900. तर सप्तकोनांच्या 7 कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 900 अंश असते. निसर्गामध्ये आपल्याला आढळणारं हे उदाहरण आहे बघा. या ठिकाणी आपल्याला ही जर आकृती आपण पूर्ण केली, 1 2 3 4 5 6 आणि 7 दिसतंय. तर अशा प्रकारे निसर्गामध्ये आपल्याला या आकृत्या, बहुभुजाकृती असणाऱ्या विविध आकृत्या आपल्याला आढळून येतात. पुढची आकृती बघा. तुम्ही मोजा किती आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. ह्याला म्हणतात अष्टकोन, ऑक्टॅगॉन. या ठिकाणी ऑक्टॅगॉन झाला हा आपला. पुन्हा आपण ऑक्टॅगॉनच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज काढूया. त्रिकोण मोजा किती झाले आहेत. 3 4 5 आणि 6. 6 त्रिकोण तयार झाले, म्हणजेच 180 गुणिले 6 किती येणार? 1080. 1080. अष्टकोनाच्या 8 कोनांच्या मापांची बेरीज 1080 अंश. बघा अशा प्रकारे हा आपला सिग्नलचा एक रोड सिग्नलचा एक बोर्ड असतो, तो अष्टकोनी आकाराचा असतो. आता आपण या तक्त्यामध्ये बहुभुजाकृती, त्यांचे शिरोबिंदू, बाजू, कोन आणि त्रिकोण यांच्या सहाय्याने हा तक्ता आपण पूर्ण करूया. बघा चौकोन, शिरोबिंदू किती आहेत?
ABCD म्हणजे 4 शिरोबिंदू. बाजू किती आहेत? 4. कोन किती आहेत? एक A, कोन A, कोन B, कोन C, कोन D म्हणजे 4 कोन. आणि त्रिकोण किती आहेत? त्रिकोण चौकोनाचे 2 त्रिकोणांची बेरीज म्हणजेच 180 अधिक 180 म्हणजेच त्रिकोण 2 त्रिकोण आले या ठिकाणी. आणि म्हणून या ठिकाणी किती आली? 2 त्रिकोणांची बेरीज. म्हणजेच चौकोनामध्ये किती त्रिकोण मिळतात आपल्याला? 2 त्रिकोण मिळतात. त्यावरून आपण बेरीज काढू शकतो 360 अंश, कारण एका त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश. पुढची बहुभुजाकृती आहे पंचकोन. बघा, शिरोबिंदू 5, बाजू 5, कोण किती होत आहेत? 5, बरोबर. आणि त्रिकोण किती आहेत बघा? त्रिकोण वाले 3 त्रिकोण. म्हणजेच बेरीज तुम्ही या ठिकाणी सांगू शकता 180 इंटू 3 म्हणजेच 540 डिग्री. षटकोन 6 शिरोबिंदू, 6 बाजू, 6 कोन आणि त्रिकोण किती होत आहेत? मोजा. 1 2 3 4 4 त्रिकोण तयार झाले. म्हणजेच षटकोनाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज काढू शकतो आपण 180 इंटू 4 म्हणजेच 720 अंश. पुढची आकृती आपली आहे सप्तकोन. सप्तकोन म्हणजे 7 शिरोबिंदू, 7 बाजू, 7 कोन आणि त्रिकोण मोजा. 1 2 3 4 5 5 त्रिकोण म्हणजेच बेरीज येणार आहे 900 अंश. आणि पुढचा आहे अष्टकोन. 8 शिरोबिंदू, 8 बाजू, 8 कोन आणि त्रिकोण मोजा. 1 2 3 4 5 बरोबर. 1 2 3 4 5 आणि हा पुढचा म्हणजे एकूण 6. 6 त्रिकोण तयार झाले. म्हणजेच यांची बेरीज येणार 1080 अंश. तर अशा प्रकारे या टेबलच्या सहाय्याने, सारणीच्या सहाय्याने आपण बहुभुजाकृती, तिचे शिरोबिंदू, बाजू, कोन आणि त्या बहुभुजाकृतीच्या कोनांच्या मापांची बेरीज ही त्रिकोणाच्या गुणधर्माच्या आधारे सांगू शकतो. आपल्या आजूबाजूला आपल्याला आढळणाऱ्या या बहुभुजाकृती बघा. तर अशा प्रकारे आपल्याला विविध प्रकारच्या बहुभुजाकृती निसर्गात किंवा आपल्या आजूबाजूला आढळून येत असतात. तुम्ही निरीक्षण करा आणि तुमच्या लक्षात येईल. बघा, या बहुभुजाकृती आहेत. याच्या बाजू तुम्ही मोजून बघा आणि त्या बहुभुजाकृतीला नावं त्याप्रमाणे तुम्ही द्यायची आहेत. पंचकोन, षटकोन, सप्तकोन, अष्टकोन अशा प्रकारे आपण त्याला नावं देऊन त्याच्या शिरोबिंदू, भुजा, कोन मोजू शकतो. चौकोन LMNP काढा व त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. चौकोन LMNP तुम्ही काढायचा आहे. चौकोन काढा, त्याला नावं द्या. सम्मुख कोनांच्या जोड्या लिहा. सम्मुख बाजूंच्या जोड्या लिहा. लगतच्या बाजूंच्या जोड्या लिहा आणि लगतच्या कोनांच्या जोड्या लिहा. त्या चौकोनाच्या कर्णाची नावे लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे या तुम्ही आकृत्या काढून बघा बहुभुजाकृतीच्या. आणि बहुभुजाकृतीमध्ये असणारे हे त्रिकोण किती येतात, त्या बहुभुजाकृतीच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज त्या त्रिकोणाच्या तेवढे जेवढे त्रिकोण होतील तेवढ्या त्रिकोणांच्या कोनांच्या मापांच्या बेरीज एवढी होते का हे तुम्ही पडताळून जरूर पहा. अशाच सुंदर सुंदर व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात.
थँक्यू.